आता बघा खरेदी किंमत कॉस्ट प्राइस. ठीक आहे. आता बघा जर मी कॉस्ट प्राइस 100 घेतली, खरेदी किंमत जर मी 100 घेतली, तर दुकानदाराला 12% नफा मिळतो. मग विक्री किंमत किती रे? सेलिंग प्राइस जरा थोडं खाली लिहायला हवं होतं. सेलिंग प्राइस, विक्री किंमत. विश्वास आता ना फक्त स्वतःवरच राहिला आहे. सांगायचं म्हणजे करिश्मा. ठीक आहे 112 नाही नाही 12% काय म्हणतो नफा आहे म्हणजे हे किती होईल रे बेटा 112 होईल आहे. लक्षात आलं का? ठीक आहे. मग आता पुढे काय म्हटलंय बघा छापील किमतीवर 10% सवलत देऊन पुस्तक विकल्यास मग आता आपल्याला छापील किंमत काढावी लागेल. छापील किंमत काढण्यासाठी ठीक आहे छापील किंमत काढण्यासाठी आपल्याला दोन गोष्टींची गरज असते. एक विक्री किंमत बरोबर आणि दुसरी म्हणजे सूट आणि दोन्ही गोष्टी आपल्याकडे आहेत बरोबर. मग आता बघा आपल्याला माहिती आहे छापील किमतीवर सूट काढल्यानंतर छापील किमतीवर सूट किती आहे 10%ची सवलत. मग 100तून 10 वजा केले किती होईल 90. मग 100तून 10 वजा केले 90 दॅट इज इक्वल टू कोणती रे विक्री किंमत. म्हणजे छापील किमतीवर सूट कापल्यानंतर जी किंमत भेटते त्याला आपण विक्री किंमत म्हणतो. यू गॉट माय पॉईंट गाईस. समजलं हे कसं केलं. मग आता इथे काय भेटणार आहे आपल्याला छापील किंमत भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो. हे आपण समजलं पाहिजे. यू गॉट माय पॉईंट ऑर नॉट प्लीज टेल मी गाईस. बघा क्वेश्चनला किती स्मूथ नेलं आपण. मग त्यांनी छापील किंमत आणि खरेदी किंमत बद्दल बोललेलं आहे. मग आता छापील किंमत काढून घेऊ खरेदी किंमतही आहे. क्वेश्चन इझिली सॉल्व्ह होऊन जाईल. तुम्हाला क्वेश्चन कसं सॉल्व्ह केला हे समजलं का सांगा. ठीक आहे क्वेश्चन मी कसं सॉल्व्ह केलं हे समजलं का. मग आता बघा आता इथे हे किती होतंय. ठीक आहे थोडं थोडं ठीक आहे बघा ज्यांना नफा तोटाचा एक बेसिक कन्सेप्ट सांगतोय की खरेदी किंमत जर आपण 100 घेतली आणि नफा दिलेला असेल वरचा तर त्याच्यात ऑटोमॅटिकली ती विक्री किंमत होऊन जाते. जेवढाही नफा असेल तेवढा म्हणजे 100 ऍड करायचा त्याला आपण विक्री किंमत. सिंपल. जसं आता तू प्रीती दुकानामध्ये गेली तुला एमआरपी दिसते बेटा आणि तुला त्यांनी म्हटले की आम्ही 10% तुला डिस्काउंट देतोय. ठीक आहे म्हणजेच काय झालं की हे एमआरपी म्हणजे छापील किंमत त्याच्यावर तुला 10% सूट दिला आणि त्यानंतर ती वस्तू तुला 112 रुपयाला भेटली. ठीक आहे समजलं या पद्धतीने. म्हणजेच आता इथे काय करायचं क्वेश्चन संपला नाही आहे. आता आपल्याला ही एक्सची किंमत काढावी लागेल. एक्सची किंमत कशी काढणार रे. ठीक आहे धिस इज छापील किंमत. आता मी इथे सॉल्व्ह नाही करणार याला. तुम्हाला समजत आहे का. आता मी इथे सॉल्व्ह नाही करणार. त्यांनी काय म्हटलंय छापील किंमत एक्स भागीला काय खरेदी किंमत. ठीक आहे मग एक्स काय आहे बघा आता आपल्याला कारण कशामध्ये काढायचं आहे गुणोत्तरामध्ये काढायचं आहे. गुड ठीक आहे मग एक्स किती 112 इंटू 100 भागीला 90 भागीला खरेदी किंमत किती 100. मग आता बघा हे 100 आणि हे 100 कॅन्सल आउट झाले. मग आता काय राहिलं रे 112 भागीला 90. सिंपल माय डिअर फ्रेंड्स. ठीक आहे इरफान इझी वाटतंय गुड. मग आता याला संक्षिप्त रूपामध्ये लिहावं लागेल आपल्याला. मग संक्षिप्त रूपामध्ये कसं लिहिणार रे 112चा अर्धे करायचा 56 आणि 90चा अर्धे करायचा 45. म्हणजे माझं उत्तर इथे काय होणार आहे. ठीक आहे पण त्याने काय विचारलंय छापील किंमत आणि खरेदी किंमत यांची गुणोत्तर किती असेल. येस दॅट इज द आन्सर माय डिअर फ्रेंड्स 56/45. कारण छापील किंमत ही नेहमी मोठी असेल ना.